सातारा शहराला जीवनदायिनी ठरणारं कास धरण अखेर ओव्हरफ्लो झालेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये धरण क्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। त्यामुळे सातारकरांना पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळालेला आहे। दरम्यान परिसरातील 15 गावांना देखील पाणी टंचाईपासून आता मुक्तता मिळालेली आहे। याच कास धरणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। गेल्या 2 दिवसांपासून सातारा जिल्ह्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढलेलं आहे। साताऱ्याच्या पश्चिम भागमध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर महाबळेश्वर, तापोळा, पाचगणी, कास पाटार परिसर असेल, या परिसरामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे। मी आता उभा आहे सातारा जिल्ह्यातीलच कास धरण या परिसरावरती। आपण बघू शकता मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कास धरण अक्षरशः ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि या ओव्हरफ्लो झाल्यामुळे सातारा शहरासह कास धरण परिसरातील आजूबाजूची जी 15 गावं आहेत त्यांचा देखील पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये जी काही धरणं आहेत या धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर कास धरणातून जो पाण्याचा आता ओव्हरफ्लो झालेला आहे त्यामुळे संपूर्ण या परिसर असेल किंवा सातारा शहराचा कायमचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो देखील मिटल्याचं चित्र समोर आहे। कॅमेरामॅन ओंकार सह साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।